नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। तर वक्तव्य काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी कृषी मंत्री कोकाटे यांनी बळीराजालाच ऐकवलं। दिलेल्या पैशांनी तुम्ही पोरांचे साखरपुडे आणि लग्न लावतात असा आरोप आता शेतकऱ्यांवर थेट कृषी मंत्र्यांनी केलेला आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मित्रांनो, हे वादग्रस्त वक्तव्य करण्याचं काय कारण होतं? जर कर्जमाफी द्यायचीच नाही तर तुम्ही शेतकऱ्यांवरती आरोप का करता हे सुद्धा आता इथं स्पष्ट दिसत आहे। मित्रांनो, हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी मंत्री कोकाटे यांनी केली, तसेच नुकसानीचा आढावा घेत होते। यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे। शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट बघतात, तोपर्यंत कर्ज भरतच नाहीत। सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचे कोकाटे म्हणाले। भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे, शेतकरी करतो का, असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सायंकाळी उशिरा अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला। दिवसभर नाशिक शहरात अजूनही अवकाळी पावसाचा दौरा करण्यासाठी कृषी मंत्र्यांना उशीर झाला आहे। पक्षाची बैठक आणि इतर बैठकींना उपस्थिती लावल्याने कृषी मंत्र्यांना दौरा करण्यास उशीर झाला आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात शेती पिकांना फटका बसला आहे। नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। हल्ली भिकारी देखील 1 रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली। ही योजना चांगली आहे, त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला, पण या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले, यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही। पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत। ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीमध्ये करायची नाही, त्यात सुधारणा करायची आहे। या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल। सद्यस्थित पीक विम्याचे 4 लाख अर्ज नामंजूर करण्यात आले। सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही। अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकांमुळे असे घडले असावे असा माझा अंदाज आहे। त्याची चौकशी सुरू आहे। या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, पण यात सुधारणा करण्याची गरज आहे। दरम्यान कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर शेतकऱ्यांसह विरोधकांनी टीका देखील केली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे महायुती सरकारमधील नेते जे आहेत, विशेषतः कोकाटे यांनी या शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। आधी 1 रुपयामध्ये भिकाऱ्यांनाही घेत नाही असं एक वक्तव्य त्यांनी केलेलं, आणि आता आम्ही जे पीक कर्ज देतो त्यातून शेतकरी या पीक कर्जातून साखरपुडे आणि मुलांचे लग्न लावतात असा देखील आरोप त्यांनी आता शेतकऱ्यांवरती केलेला आहे। आणि या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे। असंतोषाचं वातावरण देखील आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे। आणि या मुद्द्यांवरून आता विरोधी पक्षनेते तसेच विरोधी पक्षाचे नेते हे आता सरकारवर जे आहेत ते टीका टिप्पणी करत आहेत। मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर नाहीच, परंतु अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे देखील नक्कीच चुकीचं आहे। सरकारने याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना एक दिलासा देखील द्यायला पाहिजे। अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की या वक्तव्याबद्दल तुमची टिप्पणी काय आहे, तुमचं मत काय आहे हे सुद्धा टाका। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। आपण परत भेटूयात। धन्यवाद।